भाजपा कार्यालयासमोर उभा आहे आणि राजकुमार हंचाटे यांचा हात धरून उभारले। मागील अनेक दिवसापासून सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये जरा इकडचा बघतो का इकडचा बघतो अशी नजर ठेवून बसून त्यांनी निर्णय घेतला आणि काही दिवस मालकासोबत आणि आता देवेंद्र कोटे यांच्यासोबत अचानकच असा कसे निर्णय घेतले काय मला कळलं नाही। असं काय नाही, माझा जो मतदारसंघ आहे तो एकूण 31,000 लोकसंख्येचा मतदारसंघ आहे। त्यामध्ये लिंगायत किती आहेत? जवळपास 4.5 ते 5,500 लिंगायत आहेत। 2 नंबर कोण आहे? एक नंबरला पद्मशाली आहे, 2 नंबर मुस्लिम आहेत आणि 3 नंबर लिंगायत समाज आहे। निर्णायक मत आहे। हो, कुठले मत आहेत निर्णायक पद्मशाली समाज आहे। म्हणून तुम्ही कोटे यांच्याकडे गेला? नाही, कोटे यांच्याकडे नाही, आम्ही दोघांच्याकडे आहे। काय माझा निम्मा मतदारसंघ उत्तरमध्ये आहे, निम्मा मध्यमध्ये आहे आणि ज्या वेळेला किती टक्के मध्यमध्ये आहे आणि किती टक्के उत्तरमध्ये? जवळपास 14,000 मतदान हे मध्यमध्ये आहे आणि 16,000 जवळपास उत्तरमध्ये म्हणजे जवळपास निम्मे निम्मे मतदारसंघ दोन्हीकडे निम्मा निम्मा आहे। मग ही गणित घालून तुम्ही निर्णय घेतला की बाबा मालकाच्या गोटातून आपण मालकाचा गोठा असं वगैरे काहीच नाही आहे। आम्ही मालकांच्या बरोबरही आम्ही असतो आणि देवेंद्र फक्त मध्ये ज्या वेळेला बजेट द्यायचं वेळ येतं त्यावेळेला आमदार म्हणून मध्यच्या आमदारांच्याकडेच बजेट मागावं लागतं आणि जवळपास आमच्या या मध्य मतदारसंघामध्ये 9.5 कोटी रुपये दिलेले आहेत आणि उत्तर मतदारसंघात विजयकुमार देशमुख मालकाने जवळपास 6-7 कोटी दिले, म्हणजे जवळपास प्रभाग 11 मध्ये 15 ते 16 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली। मग इतकं म्हणजे की बाबा तांत्रिक अडचण होऊ नये म्हणून तुम्ही कूस बदलली? नाही, कूस वगैरे बदललेलंच नाही, पक्षांतर्गत कूस बदलली नाही। पक्षांतर्गत मी मालकांनाही भेटलो, ज्या दिवशी आमच्याकडे मालक आले होते त्या दिवशी मी मालकांना भेटले, त्यांच्या घरी दोन्ही भेटलेले आहे। असं काही शेवटी 2 नेते आम्हाला आहेत, एक मालक आहेत, एक देवेंद्र दादा आहेत। बरं, इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर आज कोटे परिवाराकडून किंवा देवेंद्र कोटे यांच्याकडून तुमच्या उमेदवारीची निश्चितता तुम्हाला काही शब्द मिळाला? नाही, शब्द वगैरे असं तरी कोणीच दिलेले नाहीत, पण ज्यांना काही देतील कमळ चिन्हाबरोबर मी काम करणार आहे। मला दिले तरी जर का नाही मिळालं तरी आम्ही भाजपचं काम करणार। बघा सर, माझ्यासमोर मला बाहेर येत आहे, उद्या तुम्ही कूच बदलली तर पहिला प्रश्न महाराज 100% त्याच्याशी मी सहमत आहे। म्हणजे तुम्ही अपेक्षा ठेवून आहात? नाही, अपेक्षा ठेवून असं नाही, मी कोणाकडून अपेक्षा ठेवत आहे? मध्यमधून की उत्तरमधून? नाही, मी पक्षाकडून अपेक्षित आहे। म्हणूनच म्हटलं ना, फार चतुर आहेत हंचाटे सर, की कुठल्या वेळेस कुठला निर्णय घ्यायचा याचे जर का चाणक्य निर्णय क्षमता जर का कोणाकडे असेल तर हंचाटे यांच्याकडे आहे। आता ते मुलाखतीसाठी आलेत। सर, मुलाखतीमध्ये पक्षश्रेष्ठी तुम्हाला नक्कीच न्याय देईल या अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेख सर। पक्षापेक्षा तुमच्याकडे न्याय मिळाला तर आम्हाला सर्वात चांगलं। पत्रकारांनी जेवढी बाजू मांडतात तेवढं पक्ष मांडू शकत नाही। मी माझू तुमची मांडली आहे, फक्त कूस कशी बदलली इतकं मला फक्त उत्सुकता होती। कूस वगैरे काही बदलायचं नाही आपल्याला। कसं आहे, शेवटी विकास कामासाठी जे निधी देतील ते आपल्याला फायद्यात असणार आहे। म्हणजे विकासासाठी तुम्ही कूस काय आणि मूस काय दोन्ही बदलला नाही, मूस बदलला नाही। दोन्ही आमदारांना आम्हाला गरजच आहे आणि दोन्ही आमदार आमच्या बरोबर आहेत, दोन्ही आमदारांचा आशीर्वाद मागणार आहे। तरी पण पक्षाचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी ठाम आहे आणि जरी नाही दिलं तर मी भाजपातच काम करणार अशी मानसिकता आणि असा विश्वास त्यांनी आता व्यक्त केलाय। येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हंचाटे सरांची हालचाल आपल्याला दिसणार आहे आणि त्यावेळेस आपण त्यांच्याशी नक्कीच बोलू। ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह, नितीन पात्रा।